मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 23 मी वाचतो, श्रवण लक्ष द्या. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचनात आज म्हटलेलं आहे की तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तर तो पुढे चालत गेला. बायबल म्हणतं ती अधिकच मोठ्याने ओरडू लागली. तेव्हा येशूचे शिष्य येशूला म्हणाले की हिला घालवून द्या, हिला पाठवून द्या, ही किती मोठ्याने ओरडत आपल्या मागे येते आहे. पहिलंच वचन असं आहे की त्याने म्हणजे येशूने तिला म्हणजे ती समोर जी होती व्यक्ती तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. हे फार कठीण असं वचन आहे, जे कानाला फार कठीण आहे की एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. कोण आहे ते? की आपल्या बाबतीमध्ये जेव्हा आपण असं पाहतो की आपण प्रार्थना करतोय पण उत्तर येत नाही आहे, किंवा आपण मागतोय पण आपल्या मागणीला पाठपुरावा होत नाही आहे, किंवा आपण जे काही परमेश्वराकडे विनंती करतोय त्याच्याविषयी काय हालचाल होताना दिसत नाही आहे, आणि मग तुम्ही निराशेमध्ये जात असाल, किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की देव आता बघणं सोडत आहे, देव काही लक्ष देत नाही आहे. पहिलं सुरुवातीला जेव्हा मी जायचो तेव्हा माझ्या पटकन प्रार्थना पूर्ण व्हायच्या, आणि आता माझ्या प्रार्थनेला काही लवकर उत्तर येत नाही आहे. म्हणजे देवाने सोडलं की काय, देव आता बघत नाही की काय? तर त्या सगळ्या गोष्टीचं बरीच उत्तर आहे. त्याच्यामधलं एक उत्तर आपण शिकत आहोत की कधीकधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये असं पाहतो आपण की आपल्या प्रार्थनेला उत्तर येताना दिसत नाही, किंवा आपल्या मागणीला पाठपुरावा होताना दिसत नाही, तर त्याच्या मागे काही कारणं असतात. बायबलमध्ये लिहिलं येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही, आणि तो पुढे चालता झाला आणि ती अधिकच मोठ्याने ओरडली. आणि मग येशूचे शिष्य तिचा तेवढा मोठा आरडाओरडा, त्याची ती किंकाळी ऐकून येशूचे शिष्य येशूला सांगतात एकदाची हिला पाठवून द्या. केवढी मोठ्याने ओरडत येते आपल्या मागे. संबंध घटना अशी आहे, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये या जगामध्ये आला, आणि या पृथ्वीवरती त्याने देवाचं कार्य केलं, आत्म्यांना गोळा केलं, स्वर्गाच्या राज्यासाठी आत्म्यांना तयार केलं, देवाच्या योजना देवाची इच्छा त्याने समजावून सांगितल्या, पापांच्या क्षमेची घोषणा झाली, पापांच्या क्षमेविषयी योजना कळाली, स्वर्गप्राप्तीची योजना कळाली. आणि हे संबंध कार्य घडत असताना येशूच्याद्वारे कित्येक चिन्ह चमत्कार घडत होते, आणि त्या चिन्ह चमत्कारांचा आणि येशूच्या वचनांचा चहूकडे प्रचार आणि प्रसार होत गेला. लोक त्याच्याकडे जमायचे आणि आपल्या जीवनामध्ये मुक्तीचा अनुभव घ्यायचे. आणि असं असताना ही घटना चहूकडे पसरते, तेव्हा एका स्त्रीपर्यंत ही घटना पोचते. ती स्त्री परराष्ट्रीय स्त्री असते, कनानी स्त्री, म्हणजे जी अशा भागातून आलेली आहे जिला देवाचं ज्ञान म्हणजे काय, देवाची वचनं काय, देवाच्या योजना काय, देवाची पद्धत, कार्य करण्याची पद्धत काय, तिला काही माहिती नव्हतं. ती अन्य भागातून आलेली होती, परराष्ट्रीय स्त्री होती. आणि म्हणून तिला जेव्हा येशूविषयी कळतं, कारण तिच्याकडे प्रॉब्लेम असा असतो, समस्या अशी असते की तिच्या मुलीला अशुद्ध आत्म्याचा त्रास असतो, आणि या अशुद्ध आत्म्याच्या त्रासामुळे तिची मुलगी फार त्रस्त झाली होती. आणि येशूविषयी तिला कळल्याबरोबर ती थेट येशूची भेट घ्यायला निघते, आणि मग तिला एका ठिकाणी येशू भेटतो, आणि येशूचे शिष्य पण तिकडे असतात, आणि मग ती तगादा लावते की प्रभूजी माझी मुलगी असं झालेलं आहे, तिला हे प्रभू येशू, हे परमेश्वरा माझ्यावरती दया कर, असं आहे. बायबल म्हणते येशूने तिला एका शब्दाने उत्तर दिलं नाही. येशू पुढे गेला. तर मग येशू परत ती मागे येते, परत ओरडते, आणि मग असं होतं की येशू तिला देवाची योजना सांगतो की पहा, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज अजूनपर्यंत मला कोणाकडे पाठवलेलं नाही आहे. हे खरं होतं, कारण जोपर्यंत येशू ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये आहे तोपर्यंत इस्रायलपुरती मर्यादित होता. पण जेव्हा येशूने वधस्तंभ उचलला आणि मग त्याच्यावरती त्याने आपलं रक्त वाहिलं आणि त्यानं मरणाला स्वीकारलं, त्याच्यानंतर त्याने वाहिलेल्या रक्तामुळे येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला, आणि आजही आपण त्याच्यावर विश्वास ठेवून तारण प्राप्ती घेतो. परंतु जोपर्यंत येशू मनुष्य रूपामध्ये होता तोपर्यंत इस्रायलपुरती होता. पहिली त्याला हाक इस्रायलला मारायची होती, इस्रायलच्या लोकांना मारायची होती, आणि ती योजना येशूने तिला सांगितली की बघ, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून कोणाकडे पाठवलेलं नाही आहे. एकंदरीत काय की तुमची वेळ आलेली नाही आहे. पहिलं मी ह्यांना हाक मारतो आणि मग नंतर ते, आणि मग येशू पुढे जातो. आता ही कनानी स्त्री असते, ही परराष्ट्रीय स्त्री असते, हिला काही माहितीच नाही,
कारण परराष्ट्रीय लोकांना देवाचं सामर्थ्य काय, देवाच्या योजना काय, मोशे कोण होता, जुना करार काय होता, आज्ञा काय होत्या, तिला काही माहिती नाही. तिला फक्त एवढंच माहिती की येशू नावाचा कोणी एक माणूस आहे आणि ज्याच्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होतात, ज्याच्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये मुक्तीचा अनुभव येतो. मग हा माझ्या जीवनामध्ये कार्य करू शकतो एवढा विश्वास घेऊन ती त्याच्याकडे येते. येशू तिला देवाची योजना सांगतो की अजून तुमची वेळ आलेली नाही आहे, कारण इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज अजून मी कोणासाठी उपलब्ध नाही आहे. येशू ख्रिस्त पुढे गेला. ती अजूनच मोठ्याने ओरडते, हो येशू हे परमेश्वरा दया करा, दया करा. ती एवढ्या मोठ्याने ओरडते की येशूचे शिष्य पण एक वेळेला सांगतात येशूला की किती ओरडते बघा, हिला पाठवून तरी द्या, हिच्यासाठी काहीतरी करा, हिला पाठवून द्या. तेव्हा येशू परत थांबतो आणि तिला समजेल या भाषेमध्ये देवाची योजना सांगतो. कारण पहिलं जेव्हा त्यांनी देवाची योजना त्या ह्याच्यामध्ये सांगितली तेव्हा तिला कळाली नाही. तेव्हा तिला जे समजेल, तिला जे उमजेल त्या अनुषंगाने येशूने सांगितलं की बघ, घरच्या मुलांना द्यायची भाकरी ही घरच्या कुत्र्यांना घालणं ठीक नव्हे. पहिलं मुलांना काय ते खाऊन पिऊन तृप्त होऊ दे, मग बाकीच्यांची वेळ आहे. तेव्हा ती बाई ना रागवत ना काय करत, फक्त ती एवढंच म्हणते, तुम्ही बरोबर बोललात. ती येशूला काय म्हणते, तुम्ही बरोबर बोललात. तरीसुद्धा घरची कुत्री धान्याच्या मेजावरून पडलेला चूर खाण्याचा अधिकार ठेवतात, त्या अधिकाराखाली मला द्या. तेव्हा येशू म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी मुलगी बरी झालेली आहे. बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो, तुझी मुलगी बरी झालेली आहे. आणि मग ती बघते तर तिची मुलगी बरी झालेली असते. मग एवढं येशू विश्वासावरती काम करतो, हे खरं आहे. विश्वासाच्या माहोलमध्ये परमेश्वर काम करतो आणि हिचा विश्वास होताच. हिचा विश्वास पहिल्यापासूनच येशूवरती होता. येशूला हे माहिती नव्हतं का की किती विश्वासाने आली आहे म्हणून, माहिती होतं. परंतु मग येशूला जर माहितीच होतं की इतक्या विश्वासाने आली आहे, मग एवढी लांब सडक प्रोसिजर येशूने का लावली, तो योजना का समजवत बसला, काय ते सांगत बसला. आणि मग नंतरला तिला समजेल या भाषेमध्ये सांगितलं. मग जाऊन तिने काहीतरी उत्तर दिलं. मग येशू तिला म्हणाला की बाई तुझा विश्वास मोठा. एवढी लांब सडक प्रोसिजर काय, जर येशूला माहिती आहे येशू विश्वासाच्या माहोलमध्ये काम करतो, मग इकडे येशूने एवढं लांब सडक का केलं, येशूने तिच्याकडे काना डोळा का केला. बायबल म्हणतं एका शब्दानेही तिला उत्तर न देता येशू ख्रिस्त पुढे चालता गेला. का असं होतं तुम्हाला काय वाटतं? येशूला माहिती नव्हतं का की ही जरी कनानी असली, ही जरी परराष्ट्रीय असली, ही जरी अशा भागातून असली की जिला देवाचं सामर्थ्यच माहिती नाही आहे, ही जरी अशा भागातून असली जिला देवाची वचनच माहिती नाही आहेत, देवाच्या आज्ञाच माहिती नाही आहेत, तरीसुद्धा ही विश्वासणारी आहे, हे येशूला माहिती नव्हतं का? येशू तिला चाच पडत होता का? नाही, येशूला माहिती होतं ही विश्वासणारी आहे. कारण बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्त सर्व जाणता परमेश्वर आहे. त्याला भूतकाळ, त्याला भविष्यकाळ सगळं काही माहिती आहे. येशू ख्रिस्तमध्ये उभा असताना येशूच्या अवतीभोवती फार मोठा लोकसमुदाय होता आणि 12 वर्षाच्या रक्तस्रावाच्या त्रासाने पिडलेली स्त्री येशूच्या कपड्याला हात लावते आणि जागच्या जागी बरी होते. तेव्हा लगेच येशू विचारतो, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा मग येशूचे शिष्य आपसामध्ये विचार करतात की येशू असा कसा बोलतो? एवढी लोक त्याला स्पर्श करायला हे वेडेपिसी झालेली आहेत आणि मग त्याच्यात कोणाचा तरी हात लागला असेल. मग येशू असा का विचारतो की मला कोणी स्पर्श केला? कारण येशूला माहिती होतं की मला ज्याने स्पर्श केला तो साधासुद्धा माणूस नव्हता. ज्याने स्पर्श केला त्याच्या विश्वासाच्या द्वारे तो माणूस बरा झालेला आहे, कारण माझ्या हातून सामर्थ्य निघालेलं आहे, हे येशूला माहिती होतं. आणि मग ती स्त्री ऐकते, जी बरी झाली ती स्त्री ऐकते, तिला माहिती आहे की आता लपून काय फायदा नाही आहे आणि येशू ज्याच्याविषयी बोलतो ती मीच आहे. आणि मग ती सगळ्यांच्या समोर उभी राहते आणि मग सांगते की पहा, मला 12 वर्षापासून त्रास होता, पुष्कळ औषध उपचार केले, वैद्यांकडे गेले, हालअपेष्टा सहन केला, काही फरक पडला नाही. येशूविषयी ऐकलं, गर्दीत शिरली, कपड्याला स्पर्श केला, जागच्या जागी मी बरी झाली, ही साक्ष लोकांसमोर पुढे आली. मग येशूला माहिती नव्हतं का तिला कोणी स्पर्श केला? माहिती होतं. परंतु येशूने मुद्दाम प्रश्न विचारला की मला कोणी स्पर्श केला, अशासाठी की त्या स्त्रीने सगळ्यांसमोर उभं राहून सांगावं की तिच्या जीवनात काय घडलं, तिच्या विश्वासाच्या द्वारे तिने काय अनुभवलं, हे 4 चौघांसमोर तिने सांगावं. म्हणून येशूने मुद्दाम प्रश्न विचारला. येशूने जर प्रश्न विचारला नसता तर ती तशीच स्पर्श केला असता, बरी झाली असती आणि निघून गेली असती. ना त्यावेळेच्या लोकांना कळालं असतं की कोणतरी कपड्याला हात लावून बरं झालं, ना आता आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळालं असतं की ते कपड्याला हात लावून कोणीतरी बरं झालं. येशूला बरोबर माहिती होतं की कोणी स्पर्श केला. जर येशू ख्रिस्त सर्व जाणता परमेश्वर आहे, नथनेल त्याला भेटण्याच्या अगोदर अंजिराच्या झाडाखाली उभा होता, हे येशूला पहिलंच माहिती होतं. येशूला पहिलंच माहिती होतं की जेव्हा मी पेत्राला सांगेन की गळ टाक, गळाला पहिला मासा लागेल, माशाचं तोंड उघड, त्याच्यात 2 रुपये सापडतील, हे येशूला पहिलंच माहिती होतं. येशूला पहिलंच माहिती होतं की मला कसं मारणार आहेत, मी कसं मरणाला सामोरी जाणार आहे, पण मी परमेश्वराचा पुत्र मरणाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेन, ही सुद्धा त्यांनी भविष्यवाणी केलेली. मग तो सर्व जाणताय. एकदा तर किती प्रसिद्ध घटना आहे ती शोमरोनी स्त्रीची. येशू ख्रिस्त विहिरीवरती बसलेला असतो, तिकडे शोमरोनी स्त्री पाणी भरायला येते
आणि मग येशू ख्रिस्त तिला म्हणतो मला प्यायला पाणी दे. तेव्हा शोमरणी स्त्री अवाक राहते, कारण तो येशू यहुदी होता आणि यहुदी लोक फार उच्च प्रतस्थ असायची, ती कोणाचे संबंध ठेवायची नाहीत, खालच्या जातीच्या लोकांशी संबंध ठेवायचे नाही. आणि असं असताना सुद्धा येशू माझ्याशी बोलतोय कसा, हा माणूस माझ्याशी बोलतोय कसा, ह्याच्यातून हे पण दिसून येतं, हे पण कळून येतं की देवासमोर जातपात काही नसते. देवासमोर तुम्ही एक माणूस आहे, तुमच्या आतमध्ये आत्मा आहे आणि तो तारला गेला पाहिजे, हीच देवाची एक योजना आहे. आणि मग येशूने ते दाखवलं. येशू म्हणतो मला प्यायला पाणी दे. ही म्हणते तुम्ही माझ्याकडे प्यायला पाणी कसं मागता, मी शोमरोणी तुम्ही यहुदी. येशू तिला म्हणाला पण की बाई की जिवंत पाणी म्हणजे काय आणि मला प्यावेस पाणी दे असे तुला म्हणणारा कोण, हे जर तुला कळलं असतं तर तू त्याच्याजवळ जिवंत पाणी मागितलं असतं आणि मग त्याच्यामुळे तुला ताण लागली नसती. मग ती अवाक राहते की मग मला पण पाणी द्या. येशू म्हणतो जा तुझ्या नवऱ्याला बोलावून आण. ती म्हणते मला नवरा नाही आहे. तेव्हा येशू म्हणतो ठीक बोललेस, तुला 5 नवरे होते आणि आता तू ज्याच्याबरोबर राहते तो तुझा नवरा नाही आहे. बस ती अवाक राहते की माझ्या जीवनातलं म्हणजे ॲक्युरेट सांगितलं त्यांनी की 5 नवरे, ह्याला बरोबर माहिती आहे, 3 नाही 2 नाही 1 नाही 5 नवरे होते आणि आत्ता पण माझी स्थिती कशी आहे, माझी परिस्थिती कशी बिकट कशी आहे हे सुद्धा याला माहिती आहे. ती हंडाकळशी घागर तिथेच टाकते आणि नगरात पळून जाते आणि पुऱ्या गावाला ओरडून सांगते चला चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पाहिला, चला तोच ख्रिस्त आहे, तोच मसीहा आहे का. आणि मग लोक येतात, पाहतात, विश्वास ठेवतात. सांगण्याचं तात्पर्यच हे आहे की येशू ख्रिस्ताला सगळं काही माहिती आहे. येशू ख्रिस्ताला बरोबर माहिती आहे की समोरचा माणूस काय आहे, समोरच्या माणसाच्या हृदयात काय चालू आहे. जेव्हा नतनेल येशूला सामोरी गेला, येशू म्हणाला पण हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई म्हणजे याच्या मनामध्ये कपट नाही आहे. सगळं माहिती होतं त्याला. मग त्याला हे नाही माहिती आहे का की एक कनानी स्त्री जी भले परराष्ट्रीय आहे, जी बाहेरच्या भागातून आलेली आहे, तरीसुद्धा ही विश्वासणारी आहे, हे येशूला माहिती होतं. मग येशूला एवढं माहिती असून सुद्धा येशूने लांब सडक प्रोसिजर का राबवली. ही येशूकडे आली विश्वासाने आणि येशूने एका शब्दाने तिला उत्तर दिलं नाही. त्याचं कारणच असं आहे. आपल्याला ह्या घटनेमध्ये ही योजना तर दिसून येते की येशू ख्रिस्ताने तिला उत्तर दिलं नाही अशासाठी की देवाची योजना होती की इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज अजूनपर्यंत कोणाकडे पाठवलेलं नाही. ही देवाची योजना आहे जी आपल्याला वाचायला मिळते. पण ह्याच्या मागे पण आतमध्ये काहीतरी आहे जे पवित्र आत्मा आपल्याला प्रगट करतो. ते असं आहे की जेव्हा आपण एक विश्वासणारा माणूस देवाच्या समोर जातो तेव्हा देवाची ही नेहमी इच्छा असते की विश्वासणाऱ्याच्या आतून काहीतरी उत्तम बाहेर निघायला पाहिजे. असं उत्तम जे लोकांसाठी पण ऐकून त्यांच्या आशीर्वादांचं कारण बनेल. असं काहीतरी उत्तम जे देवाच्या राज्याला उपयोगी पडणारं असेल. असं काहीतरी उत्तम जे लोकांना प्रेरणा देणारं असेल. ही देवाची इच्छा असते की प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या आतून काहीतरी उत्तम बाहेर निघायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने तिला एका शब्दाने त्यावेळेला उत्तर दिलं नाही आणि मग म्हणून तो चालता झाला. मग ती परत मागे आली, तिने तगादा लावला, परत येशूने काहीतरी सांगितलं तरी ती हटली नाही, ती थांबली नाही, ती येशूला हाक मारायची थांबली नाही. येशू थांबला आणि मग तिला सांगितलं. तेव्हा तिने तिचा विश्वास जो एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगट केला. ध्यानात घ्या, येशू ख्रिस्ताने हिला सांगितलं, ह्या स्त्रीला काय सांगितलं, बाई तुझा विश्वास मोठा आहे. मुळात बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा विश्वास पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आध्यात्मिक जीवनाचा विश्वासाचा केंद्रबिंदू जर कोण आहे तर तो येशू आहे. आणि एखाद्याच्या तुमच्या हृदयात माझ्या हृदयात जर विश्वास निर्माण झालाय तर आपण स्वतःहून निर्माण नाही केलाय, हा येशूने दिलेला विश्वास आहे. त्याची वचनं ऐकली म्हणून विश्वास आला, त्याच्या साक्षी पाहिल्या म्हणून विश्वास आला. मग जो विश्वास निर्माण करणारा परमेश्वर आहे तो एका माणसाला सांगतो तुझा विश्वास मोठा. मग विचार करा त्या बाईचा विश्वास काय लेवलचा असेल. आणि मग हा विश्वास तिचा बाहेर येण्यासाठी लोकांना पण कळू दे की तू जेव्हा प्रश्नाला उत्तर येत नाही तेव्हा थांबायचं नाही आहे, मागे लागत राहायचं आहे. जेव्हा आपल्या मागणीला पाठपुरावा होत नाही आहे तेव्हा थांबायचं नाही आहे, पाठपुरावा करायचा आहे. तो देणारा परमेश्वर जागीच थांबून तुम्हाला तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आजकालचा नवखा विश्वासू असता आणि मग तिकडे गेला असता येशूकडे, येशू म्हणाला असता बघ घरच्या मुलांना द्यायची भाकरी घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. बस त्याचा तळपायची एक मस्तकात गेली असती. तू बोललासच कसा असा, मी तुझ्याकडे एवढा विश्वासाने आलो, तुला काय पडलीच नाही आहे, तू काय बघतच नाही आहे आणि तू बरं करणार म्हणून मी आलेलो. असे लोक आता पण असतात. कधी काय समजा आमच्यातले स्वयंसेवक काय करणारे भाऊ पुढे सरका बोलले, मागे सरका बोलले, मागून जा बोलले, पुढून जा बोलले. तुम्हाला काय एवढंच दिसतं, तुम्ही काय असेच बोलणारे आहात, तुम्ही काय तसेच बोलणारे आहात. पण ध्यानात घ्या विश्वासाच्या प्रवासामध्ये नेहमी पुढे चालत राहायला लागतं. ही स्त्रीने काय बोलली नाही. स्त्री काय बोलली, येशू जेव्हा म्हणाला की घरच्या मुलांना द्यायची भाकरी घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नाही, येशू म्हणला बरोबर आहे. ती स्त्री बोलते बरोबर आहे, ठीक बोललात तुम्ही, परंतु घरची कुत्री धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खाण्याचा अधिकार ठेवतात, त्या अधिकाराखाली मला द्या. तेव्हा येशू स्वतः अवाक राहिला
आणि म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होत. आणि तिच्या प्रार्थनेला त्याच वेळेला उत्तर आलं. तर कधी कधी आपण प्रार्थना करतो आणि आपल्या प्रार्थनेला उत्तर येताना आपण बघत नाही, आपल्या मागणीला पाठपुरावा होताना आपण बघत नाही. तर समजून घ्या, कदाचित देव तुमच्यातून काहीतरी उत्तम काढू पाहतोय. असं काहीतरी काढू पाहतोय जे दुसऱ्यांना प्रेरणा देणारं असेल. ही स्त्री येशूकडे आली असती, येशूने तिला बरं केलं असतं, तर आपल्याला हे पुढचं काय वाचायला मिळालं नसतं की बाई तुझा विश्वास मोठा आहे म्हणून. किंवा येशूच्या शिष्यांनी जेव्हा सांगितलं, प्रभूजी करून टाका हिला बरं, एवढी लोक बरी होतात तुमच्याकडून, एवढं सगळं काय होतं, हिला केलं तर कोणाला काय समस्या, करून टाका बरं, पाठवून द्या, बघा किती ओरडते आहे. आणि मग येशूने येशूच्या शिष्यांचं ऐकून तिला बरं केलं असतं, तर मग आपल्याला कधीच हे वाचायला मिळालं नसतं की बाई तुझा विश्वास मोठा. पण येशूने तग धरून ठेवला. येशू थांबून राहिला का, तो तिच्यातून उत्तम बाहेर निघायला पाहिजे. आणि जेव्हा ते उत्तम बाहेर निघालं, विश्वासामध्ये असताना मान अपमान नसतो, विश्वासामध्ये असताना कमी जास्त नसतं, विश्वासामध्ये असताना तुमचा विश्वास जेवढा मोठा, ते हिंदीमध्ये सुंदर वचन आहे, जैसा तेरा विश्वास है वैसा तेरे लिए हो जाए, हे देवाचं पवित्र वचन आहे. मग जेव्हा कधी तुमच्या प्रार्थनेला उत्तर येताना तुम्हाला दिसत नाही, तुम्ही म्हणाल की मी सगळं काही चांगलं करतोय, मी देवाला आवडेल असं जीवन जगतोय, मी वचनं पाळतोय, मी प्रार्थना करतोय, मी बायबल वाचतोय, मग माझ्या प्रार्थनेला उत्तर का नाही आहे, तर समजून जावा, कदाचित देवाला तुमच्यातून काहीतरी उत्तम काढायचं असेल. बायबलमध्ये दानियल नावाचा एक माणूस होऊन गेला, देवाला फार आवडणारा असं जीवन जगणारा. हा दानियल फार चांगला नीतिमान माणूस होता, धर्मी माणूस होता. आणि राजाच्या नंतर त्याचं पद होतं, म्हणजे राजाच्या नंतर जर कोण कारभार सांभाळणारा होता तो दानियल होता. आणि एवढा कारभार सांभाळणारा तो माणूस आणि एवढं व्यस्ततेचं त्याचं जीवन, तरीसुद्धा बायबलमध्ये लिहिलं आहे की तो 3 वेळा प्रार्थना करायचा. पूर्ण शेड्यूल टाईट होतं त्याचं. तो म्हणजे एकदा घर सांभाळायचं नव्हतं, त्याला फक्त आपली भावकी सांभाळायची नव्हती किंवा गाव सांभाळायचं नव्हतं. तो एका देशाचा राजाच्या नंतरचा फार मोठा पदस्थ माणूस होता. मग एवढा बिजी टाईट शेड्यूल असताना, बिजी लोक म्हणतात ना, बाबा आम्हाला टाईमच नाही आहे, आम्ही लई बिजी माणसं, आम्हाला प्रार्थना करायला वेळच मिळत नाही, कधी सकाळ होते आणि मग कधी आम्ही पाठ टेकतो, असं होतं आम्हाला. असं मस्त डायलॉग आहे तो, कधी सकाळ होते आणि कधी पाठ टेकतो. आणि काय करता, मी घरातच असते. तू काय करतो, मी ऑफिसला कामाला जातो, ऑफिसमध्ये AC आहे, हां AC आहे, मस्तपैकी 10 ते 6 काम करतो, झालं. हा माणूस, दानियल माणूस, हा एवढा बिझी की राजाच्या नंतर सगळा कारभार सांभाळण्याचं त्याच्यावरती होतं. राजा तिकडे चोपडी लिहित बसणार नाही, कॉम्प्युटरवरती एंट्री करत बसणार नाही, तो दानियलाच सांगणार. मग एवढं सगळं की राज्यामध्ये काय आलं, कर आलं, टॅक्स आला, अमकं झालं, तमकं झालं, युद्ध झालं, हे झालं, एवढा सगळा टाईट शेड्यूल असताना सुद्धा तो 3 टाईम प्रार्थना करायचा. म्हणून आता दानियलाचं ऐकल्यानंतर आता कधीच असं म्हणू नका की कधी सकाळ होते आणि कधी पाठ टेकतो, असं होतं. म्हणून आम्हाला प्रार्थना करायला टाईमच मिळत नाही. हा एवढा बिजी माणसाचं मी तुम्हाला सांगतोय, जो बायबलमध्ये होऊन गेला, एवढा टाईट शेड्यूल, तरीसुद्धा त्याने 3 वेळा प्रार्थना करायचा, 3 वेळा देवाच्या समोर जायचा, 3 वेळा त्याची आराधना करायचा. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं, आध्यात्मिक जीवन सगळं काही व्यवस्थित होतं. पण एक वेळ अशी येते की दानियेलाचे विरोधी लोक दानियेलाविषयी काहीतरी कट रचतात, षडयंत्र, आणि षडयंत्र रचून काहीतरी उलटं काहीतरी कारस्थान रचून दानियेलाला शिक्षा ठोठावतात. आणि दानियेलाला शिक्षा काय ठोठावतात, भुकेल्या सिंहाच्या गुहेमध्ये याला टाकून द्या. राजाला हे मान्य नसतं, पण षडयंत्र करणाऱ्यांनी असं काहीतरी षडयंत्र रचलेलं, डोकं लावलेलं की दानियेलाला त्याच्यामध्ये फसवलं. आणि मग राजाची इच्छा नसताना सुद्धा राजाला दानियेलाला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकायला लागलं. रात्रभर तो त्या भुकेल्या सिंहाच्या गुहेत होता. राजा इकडे अस्तव्यस्त, रात्री त्याला झोप येईना. सकाळ झाली, सकाळी तो गेला त्या कबरेच्या इथे बोलतोय, सकाळी गेला तो सिंहाच्या गुहेच्या इकडे आणि बाहेरनं आवाज दिला, ज्या देवाची तू आराधना करतो दानियेला, त्याने तुला वाचवलं काय. आतून आवाज येतो, हा त्याने मला वाचवलं, कारण त्याच्यासमोर मी निर्दोषी ठरलो, त्याच्यासमोर मी निर्दोषी ठरलो. आवाज आला आतमधनं, तेव्हा पटकन बाहेर काढतात, दगड काढला जातो, पटकन बाहेर काढतात त्याला. आणि ज्यांनी त्याच्याविषयी षडयंत्र रचलं, राजाला कळालं, त्या सगळ्यांना आतमध्ये टाकलं. आणि मग बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्या सिंहानी, ज्यांनी षडयंत्र रचलं होतं त्यांना फाडून काढलं. पण त्याच भुकेल्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियल रात्रभर राहून होता. पण तुम्हाला माहिती आहे, एखादा माणूस त्या परिस्थितीला सामोरी गेला तर म्हणणार काय की मी एवढं प्रभूचं केलं, मी एवढी प्रार्थना केली, मी एवढं बायबल वाचलं, मी नित्यनियमाने प्रार्थनेला जात होतो, आणि मला भेटून काय भेटलं, भुकेल्या सिंहाची गुहा. आता मी प्रार्थनाच नाही करणार. असे पण लोक असतात, मी प्रार्थनेला जातो, मी अमकं करतो, आणि मग माझ्या जीवनातच असं का, मग माझ्याच वाट्याला हे का, मग प्रभू आता मी प्रार्थनाच नाही करणार.
मग माझी प्रार्थना एवढ्या मी प्रार्थना करते, माझी ही प्रार्थना पूर्णच होत नाही, आता मी प्रार्थनाच नाही करणार, आता मी प्रार्थनेला जाणारच नाही. तुम्ही चूक करताय. कदाचित देवाला तुमच्यातून काहीतरी उत्तम काढायचं असेल. दानिएलाचं आयुष्य कसं सगळं व्यवस्थित होतं. तो एका राज्याचा फार मोठा मंत्री होता आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा. स्वतःचं शेड्यूल त्यांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. आणि असं असून सुद्धा देवाने त्याच्या जीवनामध्ये अशी वेळ आणली की त्याला एक वेळ भुकेल्या सिंहाच्या गुहेमध्ये राहायला लागलं. ते भुकेल्या सिंहाची गुफा होती, ती मांजरी नव्हत्या त्या की एक फटका मारला चल बाजूला तर ती बाजूला जाईल. ती भुकेल्या सिंहाची गुफा होती. भुकेले सिंह जेव्हा असतो तेव्हा तो समोर केवढा मोठा शिकार आहे, माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे, माझ्यापेक्षा जास्त छोटा आहे, सिंह ते बघत बसत नाही. त्याला फक्त एवढंच कळतं मला भूक लागलेली आहे. समोर चांगला माणूस आहे तो खाऊ शकतो, परंतु देवाने त्याची दूध पाठवून सिंहाची तोंड बंद केली. मग हे प्रकरण ह्याच्या जीवनात कसं काय आलं? त्या कधी कधी जेव्हा आपण आपल्या प्रार्थनेला उत्तर येताना पाहत नाही आहे, जेव्हा आपल्याला मागणीला पाठिंबा पाठपुरावा होताना पाहत नाही, तेव्हा समजा आपल्याला आपल्यातून काहीतरी देवाला उत्तम काढायचं आहे. दानिएलाच्या जीवनामध्ये असं काहीतरी प्रकरण आलं. दानिएल त्याच्यातून पार गेला, परंतु त्याच्या आतून, त्याच्या जीवनातून देवाने उत्तम ते बाहेर काढलं. काय बाहेर काढलं की आज जेव्हा आपण वाचतो, दानिएलाचं किती वर्ष झाली, आज जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं संकटात धीर कसा धरायचा आहे दानिएलासारखा. कारण दानिएल आपल्या संकटाच्या परीक्षामध्ये धीर धरून होता. त्याच्यातून विश्वासणारा प्रवास असेल आणि सगळं काय आलबेल आहे, सगळं काय, कधी कधी अशा पण परिस्थिती येतात की देव तुम्हाला अशा परिस्थितींमध्ये टाकतो की तुम्हाला असं वाटतं की बस संपलं सगळं. कधी कधी देव तुमच्या जीवनामध्ये अशी सुद्धा परिस्थितीला परमिशन देतो, परवानगी देतो की तुम्हाला असं वाटतं की आता पुढे काय होणार नाही. पण ध्यानात घ्या, देव तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे, त्याला तुमच्यातून काहीतरी उत्तम ते काढायचं आहे. आणि उत्तम काढताना पूर्ण मुळानिशी उत्तम देवाला काढायचं असतं. दानिएल सगळं व्यवस्थित असतं, 3 टाईम प्रार्थना करतोय, दानिएलाविषयी लिहिलं नसतं. परंतु दानिएलाच्या जीवनामध्ये जेव्हा प्रसंग आला, असा प्रसंग, आणि मग त्याच्या जीवनामधनं जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कसं राहायचं आहे, संकटात धीर धरायचं तर कसं धरायचं आहे, दानिएलासारखा धरायचा आहे. देवाचा पाठलाग कसा करायचा आहे, या कानानी स्त्रीसारखा करायचा आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विश्वासाच्या प्रवासात असता तेव्हा तुमच्यातून काहीतरी उत्तम ते देवाला काढायचं असतं बाहेर. उत्तम ते एक नॉर्मल विश्वासणारा माणूस पण असतो, पण जो देवाला उत्तम असा सादर करतो तो देवाला फार आवडणारा माणूस असतो. त्याच्या जीवनातून देव किती लोकांना शिकवतो. दानिएलच्या द्वारे आपण शिकलो, कानानी स्त्रीच्या द्वारे आपण शिकलो. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे जुन्या करारामध्ये इयोब नावाचा माणूस होता. हा सुद्धा देवाला आवडेल असं जीवन जगायचा, भिवून वागायचा, पापापासून 4 हात लांब राहायचा. आणि बायबल इथपर्यंत सांगतं की देव त्याच्याविषयी साक्ष द्यायचा की ह्याच्यासारखा नीतिमान माणूस पूर्ण पृथ्वीवरती नाही आहे. देव एका माणसाविषयी साक्ष देणं हीच स्वतःमध्ये किती आगळी वेगळी गोष्ट आहे. देव म्हणायचं ह्याच्यासारखा पुऱ्या भूतलावावरती असा नीतिमान माणूस नाही आहे. मग एक वेळ अशी येते की सैतान त्याच्याकडे पाहतो आणि मग देवाला सांगतो की तू इयोबाविषयी एवढा बोलतोयस, पण इयोब नावाचा माणूस तुझ्यावरती काय असंच काय विश्वास ठेवत नाही आहे, तो काय तुझा काय असंच भय बाळगत नाही आहे, तू त्याला सगळं काही दिलंयस ना, 4 बाजूने आशीर्वादित केलंयस ना. मग देव म्हणतो त्याला दिलं काय तरी तो माझ्या नावाची स्तुती करणार, नाही दिलं तरी तो माझ्या नावाची स्तुती करणार. तो म्हणतो तू करून तर बघ, त्याचे आशीर्वाद घेऊन तर बघ. तेव्हा मग सैतानाला परवानगी मिळते आणि मग देव सांगतो की ह्याच्या प्राणाला हात लावू नको, बाकी सगळ्यावरती अधिकार देतो. सैतान एक एक करून त्याच्या जीवनातले सगळे आशीर्वाद खेचून काढतो. मग त्याचे जमीन जुमला असेल, त्याची गुरढोरं असतील, त्याचं सोनं चांदी असेल, इथपर्यंत की त्याची मुलं पण मरतात. एवढी मोठी भयान परीक्षा त्याच्या जीवनात येते. आणि मग सगळं काही निघून जातं, तरीसुद्धा तो देवाला धन्यवाद द्यायचा काही थांबत नाही. तो देवाला धन्यवाद देत राहतो. ते इथपर्यंत की त्याच्या शरीरावरती पीडा पण होते, त्याच्या शरीराला त्रास पण होतो, आणि ज्या अवजाराने तो खांजवतो त्याच्यामुळे अजून ती वेदना किंवा ती जखम अजूनच बळावते. तरी पण तो देवाला धन्यवाद देतो. एक वेळ त्याची बायको पण बोलते तू पागल झालायस, सगळं गेलं, काय देवदेव करायला बसलाय, सगळं गेलं आपलं, मुलं गेली, गुरढोरं गेली, जमीन जुमला गेला, आलो भिकेला आलो आपण, आणि तुझं आपलं तेच चालू आहे, देव महान आहे, ते तुझं आपलं तेच चालू आहे. तेव्हा तो इयोब म्हणतो पण तू बरोबर बोलत नाही आहेस, कारण देवाकडनं घ्यायचं आणि देवाने घेतलं तर आपण बोलायचं नाही. देवाने दिलं, देवाने घेतलं, देवाचं नाव नेहमी महान आहे असं तो म्हणत राहिला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो त्याच्या परीक्षेच्या काळामधनं पार गेला, विश्वासाच्या परीक्षेत पास झाला, तेव्हा बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जेवढं काही त्याचं गेलं होतं देवाने तेवढाच आशीर्वाद देऊन दुपटीने त्याला भरून काढलं आणि फार मोठी साक्ष घडली.
जर तो देवाला पहिल्यापासूनच भिवून वागणारा होता, पापापासून 4 हात लांब राहणारा होता, नित्य नियमाने प्रार्थना करणारा होता, मग असं सगळं असताना एवढी मोठी परीक्षा त्याच्या जीवनात का आली? त्याचं कारणच असं आहे की देवाला माहिती आहे मला माझ्या माणसातून उत्तम ते बाहेर काढायचं आहे, एवढं उत्तम की त्याचं जीवनाकडे बघून लोकांनी शिकावं, लोकांना प्रेरणा मिळावी, मागच्या मेंढरांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं, म्हणून इयोबाच्या जीवनात आलं. आणि देवाला माहिती होतं इयोब माझ्यावरती एवढा प्रेम करणार आहे की त्याच्याकडे दिलं काय आणि नाही दिलं काय तरी सुद्धा तो माझ्या नावाला उंचावणार, हे देवाला माहिती होतं. अगदी त्याप्रमाणे आपल्याविषयी देवाला खात्री असावी, आपल्याविषयी देवाला विश्वास असावा, आपल्याविषयी देवानी साक्ष द्यावी असा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. एक नॉर्मल विश्वासणारा नाही की प्रार्थना नाही झाली की देवाच्या विरोधात बोलायला लागेल, एका मागणीला पाठपुरावा नाही झाला तर देवाच्या विरोधात बोलायला लागेल, एखादा त्रास गेला नाही तर देवाच्या वचनांवरती आणि देवाच्या सामर्थ्यावरती शंका घ्यायला लागेल, असा विश्वासणारा नाही म्हणायचा आहे. तर स्वर्गाच्या राज्यातून तू म्हणला पाहिजे की मुली तुझा विश्वास मोठा, तुझ्या विश्वासाने तुझ्या जीवनात कार्य घडव. म्हणून ज्या उत्तर येताना न पाहता वचनच असं आहे की त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिलं नाही. लोक आपल्या प्रार्थनेला उत्तर न येताना बघून कुरकुर करायला लागतात. काय बोलायचं, किती प्रार्थना करायची, किती मागत राहायचं, रोज रोज काय प्रार्थनेला जायचं, रोज रोज काय प्रार्थना करायची, एकदा केली बस झाली, आणि असं किती केलंय त्याने, असं बोलतात. असं आजही आहे, परंतु त्या लोकांमध्ये आपली गिनती नसावी, त्या लोकांमध्ये आपली गणना नसावी. तर परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्या जीवनातून आपण परमेश्वराला उत्तमते द्यावं, कारण तो उत्तमतेचा परमेश्वर आहे. जर तो उत्तम आहे तो आपल्याकडनं पण उत्तमतेची अपेक्षा करतो. जेव्हा तुम्ही एक विश्वासणारे असता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये विश्वासाची परीक्षा ध्यानात घ्या. कधी परीक्षा आली तर घाबरून जाऊ नका. पौलाने करंथी येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये एवढं सुंदर लिहिलेलं आहे की मनुष्याला सहन करता येत नाही एवढी परीक्षा तुमच्यावरती गुदरली नाही. देव विश्वासनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर त्या परीक्षेमधून तिच्यातून बाहेर निघण्याचा निभावही करेल आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर निघायला समर्थ व्हाल. हे देवाचं वचन आपल्या जीवनात काम करतं. बायबलमध्ये येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, शिमोना शिमोना, तुमचा विश्वास गव्हासारखे चालण्याकरिता सैतानाने माझ्याकडे मागणी केली आहे, परंतु तू भिवू नको, मी तुझ्यासाठी स्वर्गातील पित्याकडे विनंती करतो. एवढा येशू आपल्यासाठी म्हणजे सतर्क आहे, एवढा येशू आपल्यासाठी तत्पर आहे. पण आपलं लक्ष नाही आहे, आपण माझं प्रार्थनेला उत्तर नाही, मी काही जाणार नाही, माझ्या प्रार्थनेला हे नाही, मी काही जाणार नाही. देव ऐकणारा परमेश्वर आहे. पण कधी कधी अशा सुद्धा वेळ येतात की ज्याच्यातून आपल्यातून काहीतरी देवाला पाहिजे असं उत्तम ते काढायचं आहे. नॉर्मल विश्वासणाऱ्यासारखं तुम्ही जगाल, नॉर्मल आला गेला, त्याचं पुढचं काहीच नाही, असं विश्वासणारं बनलं पाहिजे की आपल्याविषयी देव प्रोत्साहनाखातर बोललं पाहिजे, ह्याच्याकडे बघ म्हणून, ह्याच्याकडे लक्ष ठेव म्हणून, हा बघ कसा जगला म्हणून, माझा हा आज बघ कसा राहिला म्हणून, माझा हा मुलगा बघ कसा राहिला म्हणून, असं तुमच्याविषयी बोललं पाहिजे. बोलावलेले पुष्कळ असतात, निवडलेले थोडके असतात. ध्यानात घ्या, आपलं नाव निवडलेल्या लोकांमध्येच असावं, म्हणजे तेवढे आशीर्वादित आणि देवाच्या राज्यामध्ये जाण्यास पात्र ठरते. म्हणून आपल्यातून काहीतरी उत्तमात उत्तम परमेश्वरासमोर नेहमी सादर व्हावं म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.